आजकाल आपण सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातलं पाणी पितो, कारण ते आरोग्यासाठी अमृत मानलं जातं. बरोबर. आता वजन कमी करण्यासाठी असेल किंवा निरोगी राहण्यासाठी हल्ली प्रत्येक घरात तांब्याची बॉटल किंवा तांब्या वापरण्याची एक मोठी फॅशन आली आहे, राईट? पण कधी विचार केलाय का की हे जे पाणी आहे ते सगळ्यांनाच चालतं का? चुकीच्या पद्धतीने किंवा अतिप्रमाणात तांब्याचं पाणी प्यायल्याने तुमचं लिव्हर आणि किडनी कायमची खराब होऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? मग तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवण्याची योग्य पद्धत कोणती आणि ती किती वेळ पाणी ठेवावं आणि कोणी हे पाणी चुकून सुद्धा पिऊ नये, हे सगळं सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षाली. तर मंडळी, आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या सगळ्यांच्या सवयीशी आणि थेट आपल्या लिव्हरशी जोडलेला आहे. तो म्हणजे तांब्याच्या भांड्यातलं पाणी. आता आयुर्वेदात तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. म्हणून आजकाल घरोघरी लोक तांबे असतील, जग असेल किंवा बॉटल वापरताना दिसतात, राईट? पण बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण तांब्याचं पाणी पितोय म्हणजे सगळं चांगलं आहे, ऑल गुड. पण अर्धवट ज्ञान हे नेहमीच धोक्याचं असतं. तांब्याचं पाणी पिण्याचे जसे फायदे आहेत तसे त्याचे काही तोटे सुद्धा आहेत, जे आपल्याला माहिती नाही आहे. तर त्याबद्दलच थोडंसं बोलूया आपण की तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यावर नक्की काय होतं. तर सगळ्यात आधी यामागचं सायन्स सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास पाणी भरून ठेवतो, तेव्हा तांब्यामधला लहान लहान कण म्हणजेच कॉपर आयन्स हळूच पाण्यात विरघळतात. या प्रक्रियेला सायन्समध्ये ऑलिगोडायनामिक असं म्हणतात आणि यामुळे पाण्यातले सगळे बॅक्टेरिया आणि घाण जंतू पूर्णपणे मरून जातात आणि पाणी एकदम शुद्ध होतं. आता हे पाणी आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ संतुलित करायला मदत करतात. म्हणून आपले जे जुने लोक होते ते तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचा सल्ला द्यायचे. आता हे पाणी लिव्हर आणि किडनीसाठी का धोक्याचं ठरू शकतं, त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे, तर ते आधी जाणून घेऊया. तर तांबं हे एक हेवी मेटल आहे. आपल्या शरीराला रोज अगदी चिमूटभर म्हणजेच सूक्ष्म प्रमाणात तांब्याची गरज असते. पण जर तुम्ही दिवसभर फक्त तांब्याच्याच बॉटलमधलं पाणी पित असाल किंवा तांब्याचं पाणी 24 तास तेच पाणी सारखं सारखं पित असाल, तर आपल्या शरीरात तांब्याचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढतं. याला सायन्समध्ये कॉपर टॉक्सिसिटी म्हणतात. आणि शरीरात जास्त झालेलं हे तांबं गाळण्याचं आणि शरीराबाहेर टाकण्याचं काम बिचाऱ्या लिव्हर आणि किडनीला करावं लागतं. त्यामुळे लिव्हरवर प्रचंड ताण येतो आणि हळूहळू लिव्हर कमजोर होऊन कावीळ असेल, पोटदुखी असेल किंवा लिव्हर डॅमेज होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. तर मग आता हे सगळं झालं, पण तांब्याचं पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती आहे? कारण का प्रॉब्लेमवर भरपूर बोललो, पण आता व्हॉट इज अ सोल्युशन? हे पाणी पिणं बंद करायचं का? तर असं काही करायचं नाही आहे. पाणी प्या, पण तांब्याचं पाणी अमृतच आहे. पण ती पिण्याची योग्य पद्धत जी आहे त्या पद्धतीने तुम्ही हे पाणी प्या. जसं की तांब्याच्या भांड्यात पाणी फक्त 7 ते 8 तास किंवा जास्तीत जास्त रात्रभर ठेवा. काही जणी काय करतात, सकाळी उठल्यानंतर ते पाणी पूर्ण पितात आणि पुन्हा त्यात पाणी भरून ठेवतात आणि दिवसभर तेच पितात. ही चूक करू नका. फक्त हे पाणी सकाळीच प्या. दिवसभर तांब्याचं पाणी पिण्याची चूक करू नका. सकाळी उठल्यावर फक्त 1 ते 2 ग्लास पाणी प्या. पुरेसं आहे, तेवढं शरीराला इनफ आहे. दिवसभरात साधं किंवा माठातलं पाणी तुम्ही प्या आणि मध्ये मध्ये गॅप घ्या. आता सलग 12 महिने तांब्याचं पाणी पिऊ नका. 3 महिने सलग प्यायल्यानंतर एखादा महिना गॅप ठेवा. म्हणजे काय होईल, जर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त तांबं झालं असेल तर ते नैसर्गिकरित्या बाहेर निघून जाईल त्या 1 महिन्याच्या गॅपमध्ये. त्यामुळे ही काळजी घ्या. त्याचबरोबर तांब्याचं पाणी पिताना कोणत्या चुका टाळायला पाहिजेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जणी काय करतात, तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवतात पण ते सकाळी उठून त्याची चव थोडी चांगली लागावी म्हणून त्यामध्ये लिंबू किंवा मध टाकून पितात. तर प्लीज ही मोठी चूक आहे, ही करू नका. तांब्याच्या भांड्यात कोणताही आंबट पदार्थ जसं की लिंबू, ताक किंवा मध टाकला तर तांब्यासोबत रासायनिक प्रक्रिया होऊन ते पाणी विषारी बनतं. त्यामुळे उलट्या, जुलाब किंवा पोटात भयंकर इन्फेक्शन होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे तांब्याचं भांडं कधीही जमिनीवर थेट ठेवू नका. त्याखाली लाकडी पाट किंवा एखादी प्लेट किंवा स्टँड ठेवा. त्याचबरोबर तांब्याचं भांडं आतून रोज स्वच्छ घासणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावर साठलेली हिरवी बुरशी शरीरासाठी घातक असते. आणि कोणी हे पाणी चुकून सुद्धा प्यायचं नाही आहे. तर ज्या लोकांना आधीपासून लिव्हरचा किंवा किडनीचा काही त्रास आहे, त्याचा काही आजार आहे, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तांब्याचं पाणी अजिबात पिऊ नका. तसंच ज्यांच्या शरीरात हीट खूप आहे, ज्यांना हातापायाला आग होते किंवा ज्यांना ॲसिडिटीचा प्रचंड त्रास होतो, त्यांनी सुद्धा हे पाणी थोडं जपूनच प्यावं. कारण तांबा तसं गरम असतं, त्यामुळे या लोकांनी थोडी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणतीही चांगली गोष्ट मैत्रिणींनो जर प्रमाणाबाहेर केली ना तर ती अमृताची विष बनतेच. त्यामुळे विषय तांब्याच्या पाण्याचा असो किंवा कशाचाही असो. तुम्ही सकाळी उठून तांब्याचं पाणी पिता का आणि कसं पिता, मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.